आज आम्ही गोजूबावी या गावामध्ये आलेलो आहोत। MIDC एरिया आहे, बारामतीच्या लगत जे हे विमानतळ आहे। इथं बघा, आम्ही इथं येऊन उभं राहिल्यानंतर 4-5 मिनिटाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3 ते 4 विमानांची उड्डाणं एका पाठोपाठ एक इथं घिरट्या घालताय या वस्तीवरती। खरं तर हे पंचशील नगर गोजूबावी मध्ये आम्ही आता उभे आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होलार वतन, सुतार वतन, मातंग वतन आणि महार वतन यांच्या शेकडो एकर जमिनी या विमानतळासाठी आणि परत श्वान काय डॉग स्क्वॉडसाठी म्हणजे बारामतीचा विकास कुणीकडे चाललाय तर एका बाजूला आकाशातून विमानं उडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दलितांची वतनाच्या जमिनी कवडी मोलामध्ये काही जागा कवडी मोलामध्ये घेतली तर बाकीच्या जमिनीवरती त्यांचा डोळा आहे आणि म्हणजे कुलंगी कुत्र्यांना खाऊ घालणं, जोपासणं, वाढवणं। बघा आता लगेच तिकडे दाखवलं, आता लगेच आम्ही इथून आहोत, आमच्याबरोबर हे विमान उडतंय। इथं थोरा मोठ्यांचे शौक या विमानातून ते केलं पाहिजे, आम्ही त्याला विरोध असायचं काही कारण नाही। पण आज या जमिनींच्या किमती जर बघितल्या तर याचा दर हा आकाशाला भिडलेला आहे। खूप किमतीच्या या जमिनी आहेत आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना मोबदल्याचं सोडा, पण त्यांना या प्रकल्पग्रस्ताचा दाखला सुद्धा मिळत नाही आणि उरलेली शेकडो एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न या बारामतीचा विकास करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं या लोकांना देशोधडीला लावलेला आहे। आता आमच्या माता भगिनी आहेत, त्यांचीही आम्ही मनोगत ऐकली। आता बोलत असता बघा दुसरं एक विमान आता लगेच आलेलं आहे, तेही बघा। म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं एकच आहे की इकडं माणसांना जगायला माणसं मोतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र कशा पद्धतीचा विकास चालू आहे हे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। काळूराम चौधरी, आम्ही आमची सगळी मंडळी आम्ही इथं आलेलो आहोत। म्हणजे वतनी जमिनी फक्त प्रकल्पांना कशा लागतात किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून आपण या महाराष्ट्रामध्ये फक्त गोजूबावीच नाही, प्रत्येक शहराच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या वतनी जमिनींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं गैरकारभार या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्याकडून झालेला आहे। मधील आणि बारामती तालुक्यातील मातंग समाज, महार समाज, रामोशी समाज, टाकारी वतन, सुतारांचं वतन किंवा बहुजन समाजाच्या सगळ्याच्या जमिनी आहेत। ह्या जमिनी बेकायदेशीररित्या आम्हाला 10,000 रुपयाचा रेट दिलाय आणि ते 10,000 रुपये पवार साहेब मुख्यमंत्री असताना खिल्लारीला भूकंप झाला म्हणून आमचे पैसे तुम्ही खिल्लारीला वापरलं। 4 वर्षानंतर आम्हाला 12,000 रुपयाने रेट दिलेला आहे। मग तुम्ही त्यावेळेस म्हणला होता की आमची लोक कामाला घेऊ, एक माणूस कामाला घेतला नाही, जे कॉन्ट्रॅक्टवर होती त्यांना काढून टाकलेलं आहे आणि एवढी बेकारी तुम्ही आमची करत असाल आणि तुम्हाला सत्तेवर सत्ता तर आम्ही दिलेली आहे। ह्यात आमच्या बापदाद्यांनी तुम्हाला पवार साहेबांना मोठं केलंय आणि तुम्ही त्यांच्याच लेकरा बाळांना देशोधडीला लावताय। या देशोधडीला लावण्याच्या विरोधात मी येणाऱ्या 6 डिसेंबरला अजित पवारांच्या घराच्या समोर या सगळ्या बारामती तालुक्यातील महार होलार समाजाला घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची पूजा सहयोग समोर करणार आहे आणि आमच्या जागेत आम्ही आता कसायला सुरुवात करणार आहे। आमच्या जागेवर तुम्ही कुत्री आणताय, कुत्र्याचा मालक तू होणार तर ती चालणार नाही। आम्ही माणसं आहे आणि ह्या देशाचं मूळचं मालक आहे, SC ST OBC मालक आहे। या गोजूबावीची ही मातंग, बौद्ध आणि होलार, सुतार ही वतनदार आहेत, त्यांना गायरा नाव बसवलंय आणि त्यांना नोटीस देत आहे। हे चालणार नाही। एवढा महापाप या बारामतीत सुरू केलेला आहे आणि याचा पर्दाफाश हाके सरांमुळे आज या ठिकाणी आम्ही करतोय। सगळेजण मिळून या ठिकाणी करणार आहे।